बघ शनाया, मी तुला सांगत होते की नाही, अशा रिलेशनशिपमध्ये दुसरं काहीच नाही होत. कारण कितीही झालं ना तरी तुमचं नातं समाजाच्या दृष्टीने योग्य नाहीये. आणि गॅरीने कितीही म्हटलं ना तरी तो समाजाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ठीक आहे, जे काही असेल ते. मला नाही राहायचंय त्याच्यासोबत आता. नाही, माझं ठरलंय. मी आता त्याला आणि त्याच्या नोकरीला दोघांनाही सोडणार आहे. अगं त्याला सोडणं ठीक आहे, गुड. पण मग जॉब का सोडतेस तू? अगं तू काळजी नको करू ग. मी विचार केला ना तर 100 जॉब मिळतील मला. अगं म्हणजे डोंट वरी भक्ती. मला जॉब मिळाला नाही तर मी रेंट कशी भरणार हेच आहे ना डोक्यात तुझ्या. अगं तसं नाहीये. अगं चिल मार यार. माझं झालंय माझ्या मैत्रिणीशी बोलणं. ती एका मोठ्या कंपनीमध्ये काम करते आणि तिथे आहे वेकन्सी. मी उद्याच जाणार आहे तिथे इंटरव्ह्यू द्यायला. आणि तिथे जेव्हा मला जॉब मिळेल ना तेव्हा बघ तू. तेव्हा दाखवेन मी या गॅरीला आणि त्या जेनीला ही शनाया कोण येते. दरवाजा का उघडाय? 50दा सांगितलं ना बंद करत जा म्हणून. हे पाणी घ्या. हो, आज तर लवकरच आलात तुम्ही. चला लवकर आवरा, पटापट हात पाय तोंड धुवून घ्या. मी तुम्हाला वाढते जेवायला. जरा शांत बसू दे ग, कटकट करू नको आल्या. अहो, काय झालंय तुम्हाला? असं एकदम भडकून काय राहिले? काही झालं नाही, जरा गप्प बसू दे. बरं, काही विचारत नाही तुम्हाला, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे तसा फोन केला होता मी तुम्हाला ऑफिसमध्ये, पण तुम्ही उचललाच नाही फोन. नाही म्हणजे काहीतरी मीटिंग मध्येच असाल तुम्ही. पल्लाळ लावू नकोस, मुद्द्याचं काय ते बोल. हा, काही नाही. वहिनी आली होती आज ते मिक्स डाळींचं पीठ घेण्यासाठी. तर ती म्हणे की घरी खूप ढेकून झालेत म्हणे. नाही आणि म्हणून मग ते असं पेस्ट कंट्रोल सारखं त्याचं काय पुढे काय? हा, नाही तर मीच म्हटलं तिला की मग तुम्ही सगळेच जण इथे या 2 दिवसासाठी राहायला. काय? हो, म्हणजे दादाला दम्याचा त्रास आहे ना, मग त्याला खूपच त्रास होतो त्याचा, म्हणून म्हटलं मी. म्हणून त्यांना तू इथे बोलवलंस? हे आपलं घर आहे की धर्मशाळा आहे? असं काऊन बोलता तुम्ही? ते काय कोणी परके आहेत का? अहो, माझा सख्खा भाऊ आहे तो. अगं मग मी काय करू? तुला माहितीये घरात कुणी आल्याने माझी प्रायव्हसी डिस्टर्ब होते. अहो, तसं नाही होणार काही. मी काळजी घेईन ना. आणि आता आपलं घर मोठं आहे की, पूर्वीसारखे 10 बाय 10च्या खोलीत थोडीच राहतोय आपण. अहो, खरंच नाही होणार. खरंच मी काळजी घेईन. काय डोमलाची काळजी घेणार तू? भाऊही तुझ्याच सारखा बडबड्या. प्रत्येक विषयावर त्याला काहीतरी बोलायचंच असतं. तुझी वहिनी आगाऊ आणि तो त्यांचा मुलगा हे उचक ते उचक घरभर फिरत असतो. हे आल्यानंतर ना घर विल बी मेस्ड अप. अहो, खरंच असं नाही होणार. मुळात तुला हा आगाऊपणा करायला सांगितलंच कुणी? बावळट. हे बघ, अथर्व नाहीये म्हणून म्हणालो. तुला जर वाटत असेल की तुला मी नीट बोलावं काहीतरी, तर शहाण्यासारखी वागत जा ना. मला नाही माहिती, त्यांना सांग नाही यायचं घरी. अहो, असं कसं सांगू मी दादाला? हे बघ राधिका, कसंही सांग, पण ते घरी आलेले मला आवडणार नाही. तर काय करू? आज यांचा मूड खूपच खराब दिसून राहिला. कसा फोन करू? काही समजूनच नाही राहिलंय मला. दादाला दम्याचा त्रास आहे ना, म्हणून तू घरी बोलवलंस त्यांना? काय घर आहे की धर्मशाळा आहे? दादाचा फोनच नाही लागून राहिला. हे लोक घरून निघाले असते तर आता काय करू? मला तर काही सुचूनच नाही राहिलं.
दादा आला तर हे सणकतील का? की आता त्यांचा मूड ठीक झाला असेल? हे वाली, दादा, वहिनी आलात तुम्ही? काऊन असं काऊन विचारून राहिली? चित्राशी बोलणं झालंय ना तुझं? होता झालं होतं ना. काय सुजय, कसा आहे? मी बरा आहे. आता अथर्व कुठे आहे? अरे आतमध्ये खेळतोय. जा. गुरुनाथ कुठे आहे? गुरुनाथ, हो गुरुनाथ, बाहेर या. आओ. काऊन चेहरा काऊन पडला तुझा? अगं आम्ही खरंच राहायला आलो म्हणून वाईट वाटलं की काय तुला? नाही नाही, खायचं काहीच बोलते वहिनी तू तर. असं काऊन वाटेल मला? तेच तर म्हणतो ना मी नेहमी हिला. अगं माझी सख्खी बहीण आहे ही, तिच्या मनात माझ्याविषयी असं कधी येणारच नाही. मग अरे शिरीष, आलात का? काय गुरुनाथ भाऊजी, हा? अहो, कधीचा आवाज येऊन राहिलो तुम्हाला? बाहेर येऊनच नाही राहिले तुम्ही तर. नाही, ते ऑफिससाठी तयार होत होतं ना, म्हणून. काय आम्ही आलो आणि तुम्ही कुठे निघालात? ऑफिसला बरीच कामं पेंडिंग आहेत, जावं लागेल. अहो घ्यायची ना सुट्टी एक दिवस ऑफिसला. हा? हे बघा, तुम्ही जर ऑफिसला चाट मारणार असाल तर मीही नाही जात ऑफिसला. हा. बसू मग जिजा साले गप्पा ठोकत दिवसभर. काय काय वाले? हो ना. नाही, थांबलो असतो, पण ते काय ना, आई बाबा आले तेव्हा बऱ्याच सुट्ट्या झाल्या. आता परत नाही सुट्टी घेता येणार. अरे हो, काका काकूंना भेटूनही जमाना झाला. कसे आहेत ते? मजेत, छान. आई बाबा आले होते ना तेव्हा दिवस कसा संपायचा काही कळायचंच नाही. ज्या गप्पा चालायच्या काही विचारता सोय नाही. बोलवायचं ना मलाही, आलो असतो ना मी. अहो तिच्या लक्षातच राहत नाही कधी कधी आपल्याला एक भाऊ आणि बहिणी आहे म्हणून. काय ग, मोठ्या लोकांची मोठी कामं ना. अगं कायचे काही बोलतेस वहिनी तू तर? अगं गणपतीत आले होते ते. तुम्ही माहेरी गेला होतात ना तुझ्या, म्हणून नाही बोलवलं. हो की नाही? हो हा, माहित नाही. चला मग, तुमचं चालू द्या, मी निघतो. या या लवकर या. आज मुक्कामालाच आहोत आम्ही. हा, हा. दिवसा नाही तर नाही, रात्री बसू जिजा साले गप्पा ठोक्यात. राधिका डबाण. राधिका, उशीर होऊन राहिला, त्यांना डबा दे ना लवकर. करतो प्रयत्न, चालू द्या तुमचं. आओ, ते आज डब्यात वांग्याची